मुंबईच्या तलावांमध्ये सध्या पावसाचा मुक्काम आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे तलावातली पाण्याची पातळी आता वाढू लागली। तलावांमधल्या पाणीसाठ्यामध्ये एका दिवसात 44,000 दशलक्ष लिटर इतकी वाढ झालेली आहे। मुंबईत पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरी सुद्धा मोडकसागर, तांसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय। मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब आहे। काल 2,51,920 दशलक्ष लिटर इतका जलसाठा तलावामध्ये होता। त्यामध्ये आज 44,794 दशलक्ष लिटरनं वाढ झालेली आहे। त्यामुळे हा जलसाठा आता सुमारे 3 लाख दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचलाय। दरम्यान पाण्याचं संकट दूर करण्यासाठी आणि पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी अजून 8 दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज आहे। पिंपरी चिंचवडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पिंपरी चिंचवड परिसरातली पाणी कपात पालिकेनं कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडला दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, पण आता रोज एकदा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलेला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रामध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडलाय। सध्या पवना धरणामध्ये 36% पाणीसाठा जमा झालेला आहे। पुढचे 15 दिवस असाच पाऊस झाला तर लवकरच पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे। 16 तारखेला 16 जुलै रोजी आपल्याकडे आठवड्यात म्हणजे 16 जुलैपासून आज 23 जुलैपर्यंत पवना धरण कॅचमेंट एरियामध्ये जवळपास 500 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे धरणाची पातळी जी 16 जुलैला 12.5% होती ती आज 7 दिवसानंतर 23 तारखेला 35.5% पर्यंत गेलेली आहे। उद्या सकाळपासून पूर्वीप्रमाणे एक वेळ पाणी पुरवठा आपण सुरू करणार आहोत।